आरक्षण 100% पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार, त्याच्यात काय दुमत नाही। मराठ्यांनो पुन्हा एकदा सांगतो, लय मोठी लढाई जिंकलोत आपण। खूप वर्षाची आपल्या गोरगरिबाला प्रतीक्षा होती, लय मोठी लढाई जिंकलोत। मराठ्याच्या लक्षात येत असेल ना या तारफडमारफड येऊन कसं चाललंय, कापऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं, तज्ञ घेऊन पळ, वकील घेऊन पळ, आमका घेऊन पळ, तमका घेऊन पळ। शेवटचं 1 मिनिटात सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडे काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, JR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा। जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, JR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं ते एक लक्षात ठेवा, 1994चा JR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार आहे। एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं। आमच्या लेकराचं कल्याण त्या JR मधून होणार आहे। आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅझेट आमच्या JR विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असले मग आमचा बी नाविलाज आहे। 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते JR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या 16%। मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे। आता तुम्ही लय तैट वागायला लागले, आता आम्ही पण तैट वागणार आहेत। आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही, आता बस। आणि 50%च्या वर गेलेल्या 2% सुद्धा रद्द करा। तुम्ही आमच्या मागे लागले, आता आम्ही तुमच्या मागे लागणार। 17 सप्टेंबरच्या आत सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी। तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगावं गॅझेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे, त्यामुळं त्याला देण्यात यावं। आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅझेटियर सांगतंय, अनेक कलमा सांगतात। त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। बाकीचं काही सांगत नाही। नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा। मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केलेला आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच मिळणार आहे, मराठ्यांना सरसकट मिळणार नाही। पाटील शब्द सांगतो मुख्यमंत्र्यांचा, आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहणार नाही, ओबीसींच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र मराठ्यांना देणार नाही आणि काहीही झालं तरी ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही, हे शब्द आहे मुख्यमंत्री। बरोबर आहे मग त्यांचं काय चूक आहे? ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाहीत, कारण ओबीसी आम्ही येत ना, ओबीसीचं ते नुकसान होऊन देणार नाहीत आणि विनोदाचा भाग नाही। तर मराठवाड्यातला दिल्यामुळं सरसकट होणारच नाही ना। आत्ताच मराठवाड्यातलं दिलंय आधी, त्याच्यामुळे सरसकट आता होणारच नाही। आणि ओबीसीला धक्का का लागणार नाही म्हणतायत ते की नोंदीनुसार देणार। हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी आहेत, मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, गावागावानुसार जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार त्याचे डाटा आहे, त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत। मराठवाडा 100% आरक्षणात जाणार आहे। ओबीसी एकवटल्यात मुंबईसह राज्यात आज महत्वाच्या बैठका आहेत। लक्ष्मण हाकेंकडनं राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे। तुम्हाला तुमच्याबाबत जो JR निघाला त्याच्या विरोधात हे सगळं सुरू आहे। इतकी जी तरफडमारफड चालली तुम्ही सांगितलेलं आत्ताप्रमाणे, म्हणून मराठा समाजाला सांगतो मी, इतकं हुशार व्हा मराठ्यांनी।